प्रबोधन ज्योतीच्या 35व्या वर्षातील पहिल्या अंकाचे प्रकाशन समाजवादी प्रबोधनाच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाने गेल्या 34 वर्षांमध्ये 434 अंकांच्या माध्यमातून 27,000वर छापील पृष्ठाची सकस वैचारिक शिदोरी दिलेली आहे। दरमहा नियमित प्रकाशित होणारे आणि राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अशा सर्व विषयावर भाष्य करणारे महाराष्ट्राच्या प्रबोधन चळवळीतील एक मौलिक मासिक म्हणून या मासिकाने लौकिक प्राप्त केला आहे। हे मासिक स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, सजग नागरिक, प्राध्यापक, अभ्यासक अशा सर्वांसाठीच अतिशय उपयुक्त आहे। या मासिकावर संशोधन करणाऱ्या अभ्यासकांनी मुंबई विद्यापीठ ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांच्या PhD, MPhil आदी पदव्याही प्राप्त केलेल्या आहेत। या मासिकांचा आगामी अंक समाजवादी प्रबोधनाचे संस्थापक, सदस्य व ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉक्टर N.D. पाटील स्मृती अंक असेल। तो 15 फेब्रुवारी 2024 रोजी प्रकाशित केला जाणार आहे, असे मत प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाचे संपादक प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले। यावेळी बिल्किस बानो प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल या विषयावर सविस्तर चर्चा झाली। तसेच इचलकरंजीचे अधिपती श्रीमंत यशवंतराव गोविंदराव घोरपडे यांच्या मातोश्री श्रीमंत पद्मावती गोविंदराव घोरपडे, शास्त्रीय संगीतातील मातंबर उस्ताद राशीद खान आणि डॉक्टर प्रभा अत्रे यांना आदरांजली वाहण्यात आली। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।